नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयाची उजळणी करतो आहोत. आजची आपली ही चौथी आणि शेवटची उजळणी आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण या उजळणीच्या दरम्यान पहिल्या उजळणीमध्ये आपण एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा, हे 2 प्रश्न बघितले. दुसऱ्या उजळणीमध्ये कोण कोणास म्हणाले, चूक की बरोबर, हे प्रश्न बघितले. तिसऱ्या उजळणीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, वचन बदला, हे प्रश्न बघितले. या प्रश्नांमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येतील, त्याची उत्तरं कशी असतील, कशी ती क्लिक करायची आहे, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या पुढचा जो रिव्हिजनचा पार्ट आहे, त्यामध्ये आपण आता ग्रामर पार्ट बघणार आहोत, व्याकरणाचा भाग बघणार आहोत. आपल्याला परीक्षेमध्ये जे व्याकरण येणार आहे, त्या व्याकरणाची उजळणी आपण या पाठातून करणार आहोत. तसंच आकलन, जे अनसीन पॅसेज आहे, त्याची उजळणी आपण आता या व्हिडिओमधून करणार आहोत. आपण सुरू करूया आपला उजळणीचा चौथा भाग. मुलांनो, आपल्या चौथ्या भागामध्ये हे 2 शेवटचे प्रश्न आपले राहिलेले आहेत, ते घेते मी आत्ता. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील नामे ओळखा. क्लिक द करेक्ट नाउन. इथे आपल्याला नाम ओळखायचं आहे. नाम म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण नाऊन असं म्हणतो. कुठल्याही वस्तूला, पदार्थाला, जागेला, प्राण्याला, पक्ष्याला दिलेलं जे नाव असतं, त्याला नाम असं म्हणतात. ते नाम आपल्याला या वाक्यांमधून आता शोधायचं आहे. पहिलं वाक्य आहे, तिने बदकाला हाक मारली. तिने बदकाला हाक मारली. आता इथे मुलांनो, आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, तिने, बदक आणि मारली. राईट ऑप्शन काय आहे इथे? नाम कुठलं आहे? बदक. आपला दुसरा प्रश्न आहे, मला परीकथा खूप आवडतात. मला परीकथा खूप आवडतात. परीकथा हे गोष्टीचं स्वरूप, गोष्टीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यातल्या एक प्रकारची गोष्टी, जिथे पऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या पऱ्यांच्या गोष्टी म्हणून ती परीकथा. परी सगळ्यांना आवडते ना तुम्हाला, एंजल. त्या पऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या परीकथांमध्ये मोडतात, परीकथा असतात. तर त्या मला खूप आवडतात असं एक मुलगी सांगते. आता याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, परीकथा, मला, खूप. नाम काय आहे? गोष्टीचं नाव काय आहे? परीकथा. पुस्तकाचं नाव परीकथा. तलाव तुडुंब भरला होता. तलाव म्हणजे पॉन्ड, तुडुंब म्हणजे काठोकाठ भरलेला आहे. तलाव तुडुंब भरला होता. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, तुडुंब, तलाव आणि भरला. नाम काय आहे? जागेचं नाव आहे तलाव. चौथा वाक्य आहे, ससा दमून गाढ झोपला. ससा दमून गाढ झोपला. ऑप्शन दिलेला आहे, ससा, गाढ आणि झोपला. ससा कोण आहे? प्राणी आहे. बरोबर, प्राण्याचं नाव आहे ससा, म्हणून नाम ससा. बंडू खूप हुशार आहे. ऑप्शन दिलेले आहेत, खूप, आहे, बंडू. आता इथे बंडू खूप हुशार आहे. बंडू कोण आहे? मुलगा. कसा आहे तो? हुशार आहे. त्याच्याविषयीची माहिती सांगितलेली आहे. मग इथे नाम काय झालं? बंडू, त्या मुलाचं नाव आहे. एकदा बिरबल आजारी होता. एकदा बिरबल आजारी होता. ऑप्शन दिलेले आहेत, बिरबल, एकदा, आजारी. आपल्याला इथे नाम ओळखायचं आहे. काय नाम आहे? बिरबल. अकबराच्या दरबारामधला नवरत्नांपैकी त्याचा सगळ्यात लाडका, सगळ्यात जवळचा असा वजीर बिरबल. आम्ही बैल विकत घेतले. आम्ही बैल विकत घेतले. ऑप्शन दिलेले आहेत, आम्ही, विकत, बैल.
काय येईल सांगा? बैल. बैल हे प्राणी आहे. आठवं वाक्य आहे, मी पुस्तक वाचत आहे. मी पुस्तक वाचत आहे. आता इथे ऑप्शन दिलेले आहेत, आहे, पुस्तक, वाचत. हे काय आहे? उत्तर काय येईल? पुस्तक. माझी आई दिसायला फारच सुंदर आहे. माझी आई दिसायला फारच सुंदर आहे. ऑप्शन दिलेले आहेत, आई, सुंदर, आहे. नाम काय येईल याच्यामध्ये? आई. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपली नामांची रिव्हिजन आता झालेली आहे. नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, प्राण्याला, व्यक्तीला, पदार्थाला, जागेला दिलेलं जे नाव असतं, प्राणी, पक्षी सगळ्यांनाच जे नाव दिलेलं असतं त्याला नाम असं म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये नाऊन असं म्हणतात. आता आपला पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. खालील वाक्यांतील सर्वनामे ओळखा. क्लिक द करेक्ट प्रोनाऊन. क्लिक द करेक्ट प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. मुलांनो, आपण आपल्या आधीच्या प्रश्नामध्ये नाम ओळखायला शिकलेलो आहोत. आता आपण इथे सर्वनाम ओळखणार आहोत. सर्वनाम म्हणजे काय रे? थोडंसं आठवा बघूया. मुलांनो, सर्वनाम म्हणजे वाक्यामध्ये नामाचा उल्लेख वारंवार टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो, जो नामाबद्दलची माहिती सांगतो, त्याला सर्वनाम असं म्हणतात. द वर्ड विच इज डिस्क्राईब द नाऊन इज कॉल्ड प्रोनाऊन. म्हणजे वाक्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीची, एखाद्या प्राण्याची, एखाद्या पदार्थाची माहिती सांगत असतो, त्यावेळेला त्या पदार्थाचं, त्या व्यक्तीचं, त्या प्राण्याचं नाव आपण एकदाच लिहितो आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या पुढच्या प्रत्येक वाक्यामध्ये त्या नामासंदर्भात आपल्याला जी माहिती सांगायची असते ती सांगण्यासाठी आपण छोटेसे शब्द वापरतो. ते आहेत सर्वनाम. आमचे, आम्ही, तू, तुम्ही, त्याला, हिला, त्याला, तो, ती, ही, हा, अशी ही सगळी सर्वनामं आहेत. आता आपण इथे त्याचीच उजळणी करूया. पहिलं वाक्य आहे, आमचे घर फार सुंदर आहे. आमचे घर फार सुंदर आहे. आमचे. सर्वनाम काय झालं इथे? आमचे. दुसरं वाक्य आहे, पूजा संपल्यावर त्यांचा दिवस सुरू होतो. पूजा संपल्यावर त्यांचा दिवस सुरू होतो. दिवस, त्यांचा, पूजा. आता पूजा ही देवाची पूजा केलेली आहे, मुलीचं नाव नाही आहे. पूजा संपल्यावरती देवाची देवपूजा झाली की त्यांचा दिवस सुरू होतो, असं या वाक्याचा अर्थ आहे. मग इथे सर्वनाम काय आहे? त्यांचा. पुढचं वाक्य आहे, सई बाजारात जाते, ती भाजी आणते. सई बाजारात जाते, ती भाजी आणते. आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, सई, भाजी, ती. सई, भाजी आणि ती, हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. आता कोण बाजारात जाते? तर सई जाते. आणि काय करते? तर ती भाजी आणते. ती म्हणजे कोण? सई. मग सर्वनाम काय आहे? ती. पुढचं वाक्य आहे, बाबा मला नवी सायकल हवी आहे. आपण बाबांना सांगतो आहोत की मला नवीन सायकल हवी आहे. मला म्हणजे कोणाला? जो बोलणारा आहे त्याला. मग इथे सर्वनाम काय येईल सांगा बघूया. आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, बाबा, नवी, मला. काय येईल सर्वनाम? मला. व्हेरी गुड. पुढचं वाक्य आहे, मी निबंध मराठीतच लिहिणार आहे. इतर विषयाचे सुद्धा निबंध दिलेले आहेत, पण मला मराठीतच निबंध लिहायचे आहे.
मग मी ठामपणे सांगतोय की नाही, मी मराठीतच निबंध लिहिणार आहे. मग इथे सर्वनाम काय येईल सांगा बघूया. जसं आपण मला हा म्हटलेला आहे, स्वतःबद्दल बोललेलो आहोत, तसं मी सुद्धा स्वतःबद्दल स्वतःबद्दल सांगण्यासाठी वापरलेला शब्द आहे, ज्याला सर्वनाम असं म्हणतात. कुठला आहे तो शब्द? मी. आपल्याला ऑप्शन दिलेले होते, आहे, मी आणि लिहिणार. त्यातलं सर्वनाम कुठलं ओळखलं आपण? मी. व्हेरी गुड. पुढचं आहे, बागेत खूप फुले फुलली आहेत, त्याचा सुवास सगळीकडे पसरला आहे. बागेत खूप फुले फुलली आहेत, त्याचा सुवास सगळीकडे पसरला आहे. बाग म्हणजे गार्डन. गार्डनमध्ये फुलं सगळीकडे फुललेली आहेत, खूपच फुलं फुललेली आहेत, फ्लावर्स आहेत. आणि त्या फुलांचा सुवास, त्याचा सुवास म्हणजे कोणाचा सुवास? तर त्या फुलांचा सुवास सगळीकडे पसरला आहे. त्याचा हा शब्द आपल्याला फुलांबद्दलची माहिती सांगतो आहे. म्हणून सर्वनाम काय झालं? त्याचा. आपल्याला ऑप्शन दिलेले होते, फुले, त्याचा, खूप. सर्वनाम आहे त्याचा. 7वं वाक्य आहे, माझे काका शेतकरी आहेत. माझे काका शेतकरी आहेत. माझे पुन्हा आपण आपल्या स्वतःबद्दल सांगतो आहोत. माझे काका, आपले ऑप्शन कुठले दिलेले आहेत बघा. माझे काका आणि आहेत. सर्वनाम काय येईल याच्यामध्ये? माझे. मी माझ्याबद्दल बोलते आहे. तिला पापड खूप आवडतो. तिला पापड खूप आवडतो. तिला म्हणजे आयदर माझ्या बहिणीला असेल किंवा माझ्या आईला असेल, आजीला असेल, हे ज्या लेडीज आहेत त्यापैकी कोणाला तरी पापड आवडतो. आता हे तिला म्हणजे कोणाला? तर समोरच्या व्यक्तीला. माझ्याशिवाय समोर जी आहे तिला. म्हणून तिला हे काय झालं इथे? सर्वनाम. आपल्याला ऑप्शन दिलेले होते, पापड, खूप आणि तिला. पुढचं वाक्य आहे, आमच्या शाळेला विशाल मैदान आहे. आमच्या शाळेला विशाल मैदान आहे. आमची शाळा. आता हे पुन्हा आमच्या हा शब्द, हा जे सर्वनाम आहे ते कोणाबद्दलची माहिती सांगते आहे? तर आपल्या स्वतःबद्दलची. आपल्या शाळेला, आमची शाळा जी आहे, शाळा कोणाची आहे? तर आमची आहे. त्याला काय आहे? विशाल मैदान आहे. विशाल म्हणजे खूप मोठं मैदान आहे. आता इथे मग सर्वनाम काय येईल सांगा बघूया ऑप्शनपैकी. आमच्या, विशाल की मैदान? काय येणार? आमच्या. व्हेरी गुड. मुलांनो, इथे आपण आता सर्वनामाची सुद्धा रिव्हिजन घेतलेली आहे. सर्वनामं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तिला, आमच्या, मला, मी, तू, ते, ती, त्या, त्यांना, त्यांच्या, आमच्या, आम्हाला, ही सगळी सर्वनामं आहेत. या सर्वनामांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढचा एक प्रश्न जो आहे तो अभ्यासणार आहोत. हा बघा, इथे आपल्याला शेवटचा प्रश्न असेल परीक्षेमध्ये की खालील अपठित उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. मुलांनो, इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांसारखंच ऑप्शन दिलेले आहेत. 3 ऑप्शन आहेत. त्यापैकी एक राईट ऑप्शन यू हॅव टू चूज. खालील अपठित उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. रीड द पॅसेज अँड क्लिक द करेक्ट आन्सर. इथे इंग्रजी प्रश्नाचं ट्रान्सलेशन मी मुद्दाम दिलेलं, मला जमलं नाही द्यायला, कारण तो पॅसेज दिसला नसता एका स्लाईडवरती, म्हणून ते इंग्रजी मी दिलेलं नाही आहे. पण परीक्षेमध्ये तुम्हाला असं इंग्रजी त्याचं भाषांतर येणार. काय त्याचं इंग्रजी भाषांतर येईल या प्रश्नाचं? तर रीड द पॅसेज अँड क्लिक द करेक्ट आन्सर. मी पॅसेज वाचून दाखवते. ही शाळा आपल्या सर्वांचीच आहे. ती सुंदर, स्वच्छ, प्रसन्न ठेवणे हे कुण्या एकाचे नव्हे तर आपणा सर्वांचेच काम आहे. रोज प्रत्येकाने 10 मिनिटे जाणीवपूर्वक खर्च करून आपला वर्ग, व्हरांडा, आवार
बसण्याची जागा इत्यादी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर एकोप्याने केलेल्या कामामुळे शाळेची स्वच्छता नजरेत भरण्याइतकी छान होईल. शाळेच्या सौंदर्यात भर पडून वातावरण रम्य प्रसन्न होईल. स्वच्छतेचा वसा घ्या, एकजुटीने कामाला लागा, तरच सुंदर स्वच्छ शाळेचे स्वप्न सत्यात उतरेल. मुलांनो, आपली शाळा आपण कशाप्रकारे स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो हे या पॅरेग्राफमधून आपल्याला सांगितलेलं आहे. या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर शाळा ही आपल्या सर्वांचीच आहे. कोणा एकाची शाळा आहे का, तर नाही. मग ती स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, तसंच प्रसन्न ठेवणं, प्रसन्न म्हणजे आनंदी राहणं, आनंदी ठेवणं, हे कोणा एकाचं नाही आहे, तर सगळ्यांचंच काम आहे. हे फक्त कोणीतरी एकानेच म्हटलं की नाही मी शाळा स्वच्छ ठेवणार आहे, बाकी कोणी काही ठेवायची नाही, असं चालत नाही ना. ही शाळा आहे, खूप जणं तिथे आपण सगळे एकत्र असतो. मग आपली शाळा आपण ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे आणि ही स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न ठेवणं हे सगळ्यांचंच काम आहे, आपल्या सगळ्यांचंच काम आहे. दररोज जर प्रत्येकाने 10 मिनिटे जाणीवपूर्वक खर्च करून आपला वर्ग, व्हरांडा, आता इथे पुढे लेखक काय सांगतात आपल्याला की स्वच्छता ठेवायची आहे, ती कशी ठेवायची आहे, तर प्रत्येकाने 10 मिनिटं जाणीवपूर्वक म्हणजे स्पेशली आपण 10 मिनिटसाठी काढायचे आहेत. आणि आपला वर्ग, व्हरांडा, आवार, बसण्याची जागा, आपला वर्ग, आपला क्लास, आपला पॅसेज आणि आपण जिथे टेबलवरती बसतो, बेंचवरती बसतो, ती जागा आणि आपला स्कूल प्रिमायसेस, हे सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता इथे मुलांनो, स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपण हे कसं काय स्वच्छ ठेवू शकतो याचा विचार केलात का तुम्ही? नक्कीच ठेवू शकता तुम्हीसुद्धा. तुम्ही म्हणाल मी हे कसं काय शक्य आहे, तर हो बाळांनो, जेव्हा आपण वर्गामध्ये असतो किंवा वर्गाच्या स्कूल प्रिमायसेसमध्ये एकदा आपण एंट्री केली की आपण कुठल्याही प्रकारचा कागदाचा तुकडा किंवा कुठलाही कचरा जर इकडे तिकडे टाकला नाही किंवा वर्गात गेल्यानंतर आपण आपलं लिहून झाल्यानंतर आपलं पेन्सिल शार्प करतो, ते शार्प केलेल्या पेन्सिलचे जे शार्पन निघतं ते आपण व्यवस्थित डस्टबिनमध्ये नेऊन टाकलं. टिफिन खाताना प्रॉपर व्यवस्थित आपण टिफिन खाल्ला, काळजीपूर्वक टिफिन खाल्ला, सांडवला नाही, तर नक्कीच आपला क्लास स्वच्छ राहणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण जर नक्की केल्या आणि त्यासाठी खास काही वेगळं थांबून काही करायची गरज नाही आहे, ही आपली सवय आपल्या हाताला लावून घेतली तर नक्कीच आपली शाळा स्वच्छ आणि सुंदर होईल. आणि हे सगळं कोणी करायचं आहे, तर एकट्याने नाही, एकोप्याने केलेल्या कामामुळे शाळेची स्वच्छता नजरेत भरण्याइतकी छान होईल. एकोप्याने म्हणजे सगळ्याच लोकांनी, आपल्या शाळेमध्ये ज्या मावशी आहेत, आंटीज आहेत, आपण आहोत, सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षक आणि सगळे ऑथॉरिटी पर्सन, जे काही कोणी आपल्या शाळेमध्ये मोठी मोठी माणसं आहेत, मोठी छोटी सगळीच जणं, अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसांपर्यंत आपण सगळ्यांनी जर शाळा स्वच्छ ठेवायचा जर प्रयत्न केला तर नक्कीच शाळा ही शाळेची स्वच्छता जी आहे ती नजरेत भरण्याइतकी छान होईल आणि शाळेच्या सौंदर्यात भर पडून वातावरण रम्य प्रसन्न होईल. शाळेचं सौंदर्य म्हणजे शाळा जर स्वच्छ असेल तर शाळा खूप छान दिसेल. आता आपल्या शाळेचं उदाहरण घेतलं तर आपल्या शाळेमध्ये बघा, आपण शाळेमध्ये आता वेगवेगळे रंग दिलेले आहेत, भिंतींना अर्धे अर्धे रंग दिले, खालच्या बाजूला डार्क आहे, वरच्या बाजूला लाईट आहे. मग तो लाईट रंग किंवा डार्क रंग तुम्ही जर व्यवस्थित तिथे कुठल्याही घाणीचे हात न लावता चाललात किंवा काही मुलांना त्या खडू किंवा पेन्सिल त्यांना जर रेघोट्या मारायची सवय असते, तसं जर केलं नाही तर ती शाळा नक्कीच स्वच्छ राहील की नाही, ती भिंत नक्कीच स्वच्छ राहील, तो वर्ग नीट छान दिसेल. तर ते आपण करू शकतो आणि तेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे शाळेचं सौंदर्य, आपण जसे सुंदर दिसतो तसंच आपला वर्ग, आपली शाळासुद्धा सुंदर दिसायला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे.
आणि असे जर सगळ्यांनी प्रयत्न केला, स्वच्छतेचा वसा घ्या, एकजुटीने कामाला लागा, तरच सुंदर स्वच्छ शाळेचं स्वप्न सत्यात उतरेल. लेखक आपल्याला काय सांगते आहेत की स्वच्छतेचा वसा घ्या. वसा म्हणजे व्रत. आपण स्वच्छता ठेवली पाहिजे किंवा स्वच्छता करत राहू. क्लीननेस इज द गॉडनेस म्हणतात ना. गॉड, आपण स्वच्छता केली, स्वच्छता सगळीकडे असेल तर तिथे देवाचा वास असतो. तर तिथे तसंच आपण जसं आपण घर स्वच्छ करतो तशी आपली शाळासुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनीच कामाला लागलं पाहिजे आणि स्वच्छ आणि सुंदर शाळेचं स्वप्न सत्यात उतरायला नक्कीच मदत होईल. त्यासाठी हा पॅरेग्राफ आपण आहे आपल्या शाळेच्या अनुषंगाने मी तुम्हाला थोडासा हा एक्सप्लेन केला. आता याच्यावरचे प्रश्न काय आहेत ते आपण बघूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, शाळेबद्दल आपली कोणती भावना हवी? शाळेबद्दल आपली कोणती भावना हवी? आपल्याला काय भावना म्हणजे फिलिंग्स, काय फिलिंग्स पाहिजे आपल्या शाळेबद्दल आपली? तर ऑप्शन दिलेले आहे, शाळा आपल्या सर्वांचीच आहे, शाळा कोणाचीही नाही, शाळा एकाच्या मालकीची आहे. काय येईल? भावना कुठली आहे? तर शाळा आपल्या सर्वांचीच आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण आपली आहे असं मानतो त्यावेळेला त्याची आपण जास्त छान प्रकारे काळजी घेतो आणि म्हणूनच ही शाळा आपली आहे हे जेव्हा आपल्या मनावरती आपण बिंबवू, ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये जागृत होईल तेव्हा आपली शाळा नक्कीच छान, स्वच्छ, सुंदर बनेल. दुसरा प्रश्न, शाळा स्वच्छ राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? शाळा स्वच्छ राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? आता 3 ऑप्शन दिलेले आहेत. ही जबाबदारी कामवाल्या मावशींची आहे, ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे, ही जबाबदारी मदतनीस काकांची आहे. आता जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. शाळा स्वच्छ ठेवायची, क्लीन ठेवायची, मग त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? फक्त मावशी आहेत का? किंवा काका आहेत का? ते जे आपल्याला मदत करतात ते काका आहेत का? तर नाही. तर ही जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एकोप्याने केलेल्या कामामुळे काय होईल? एकोपा म्हणजे सगळ्यांनी एकत्रित काम केलं की काय होईल? ऑप्शन दिलेला आहे. पहिलं ऑप्शन आहे, शाळेची स्वच्छता नजरेत भरण्या इतकी छान होईल. शाळेची स्वच्छता नजरेत भरण्या इतकी छान होईल. नजरेत भरण्या इतकी म्हणजे अगदी सगळीकडे क्लीननेस दिसेल, स्वच्छता असेल आणि ती सगळ्यांना खूप आवडेल. सगळे आपल्या शाळेची वाहवा करतील, उठून दिसेल आपली शाळा. दुसरं ऑप्शन आहे, शाळा अस्वच्छ होईल. तिसरं ऑप्शन आहे, शाळेत सगळीकडे शुकशुकाट होईल. आता सगळ्यांनी जर स्वच्छता मोहीम राबवली, स्वच्छता केली, सगळ्यांनी स्वच्छता केली याचा अर्थ आपल्याला कुठे झाडू हातात घ्यायची नाही आहे किंवा आपल्याला कुठे लादी पुसायला जायचं नाही आहे शाळेमध्ये. तर आपण आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जर मी सांगितलं की हातात तुमच्या कागदाचा तुकडा असेल किंवा तुम्ही जे टिफिन खाता, काही मुलं बिस्किटं वगैरे आणतात किंवा काही आणतात, त्याचे रॅपर्स वगैरे तुम्ही जर चॉकलेट खाऊन रॅपर्स डस्टबिनमध्ये व्यवस्थित टाकले किंवा बिस्किटं खाऊन त्याचे रॅपर्स जर तुम्ही डस्टबिनमध्ये नीट टाकले, टिफिन खाताना खाली सांडवलं नाही, तुमच्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा पेन्सिल शार्प करता, लिहिताना तुम्हाला पेन्सिल शार्प करावी लागते, मग शार्पन आहे ते तुम्ही डस्टबिनमध्ये नेऊन व्यवस्थित टाकलं किंवा पानं तुमच्या वहीची फाटली असतील, मुलांना सवय असते पानं फाडायची, मग ती फाडलेल्या पानाचे तुकडे करून ते बेंच खाली तसेच टाकतात. तसे न टाकता जर तर फाटलेलं पान असेल तर तसंच उचलून ते तुम्ही डस्टबिनमध्ये नीट नेऊन टाकलं तर नक्कीच स्वच्छता राहणार आहे. वर्ग किंवा आपली शाळा, स्कूल प्रिमायसेस घाण होणार नाही आणि त्यामुळे ती नक्कीच नजरेत भरण्या इतकी छान होईल, म्हणजे दृष्ट लागण्यासारखी छान शाळा होईल. ऑप्शन काय येईल मग? एकोप्याने केलेल्या कामामुळे काय होईल? तर शाळेची स्वच्छता नजरेत भरण्या इतकी छान होईल. चौथा प्रश्न आहे, आपण कोणता वसा घेतला पाहिजे? वसा म्हणजे व्रत. आपण काय स्वीकारलं पाहिजे, काय आपण केलं पाहिजे?
तर अस्वच्छतेचा, स्वच्छतेचा का खेळण्याचा? मुलांनो, या पॅरेग्राफच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपण कोणता वसा घेतला पाहिजे, आपण कोणतं व्रत घेतलं पाहिजे, आपण काय ठरवलं पाहिजे? तर आपण स्वच्छतेचा वसा घेतला पाहिजे. आपण स्वच्छता आम्ही अंगी बाळगू. स्वच्छता कशी करायची, आपण आपला परिसर, आपला आजूबाजूचा एरिया कसा स्वच्छ ठेवायचा, हे सर्वतोपरी बघत राहू, त्याप्रमाणे प्रयत्न करू. हा वसा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, या उतार्यातून आपल्याला कशाचे महत्त्व कळते? कोणते महत्त्व कळते आपल्याला? आता एवढ्या वेळ तुम्हाला सांगितलं मी, आपण शाळेच्या स्वच्छतेबद्दल आपण बोलतो आहोत. मग कुठले महत्त्व कळले आपल्याला या उतार्यातून? उतारा म्हणजे पॅरेग्राफ. या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय कळलं, कशाचं महत्त्व कळतं आहे? तर उत्तर आपल्याला दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एकोपा आणि स्वच्छतेचे, झाडे लावण्याचे आणि पाणी वाचवण्याचे. आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातला पहिला ऑप्शन आपला राईट ऑप्शन आहे, एकोपा आणि स्वच्छतेचे. एकोपा म्हणजे सगळ्यांनी एकत्रितपणे आपण राहिलं पाहिजे, आणि स्वच्छता म्हणजे क्लीननेस, हे महत्त्व आपल्याला या उत्तरातून कळलेलं आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपल्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा दुसरा कोणताही उतारा तुम्हाला परीक्षेला येणार, आणि त्या उतारावरती, त्या पॅसेजवरती अशाच प्रकारचे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्ये शोधायची आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रश्नाच्या खाली उत्तराचे 3-3 ऑप्शन दिलेले आहेत. पण तुम्ही त्या उत्तरासाठी तो पॅसेज वाचायचा आहे, आणि मगच उत्तर शोधून ते क्लिक करायचे. त्यासाठी शांतपणे पॅसेज वाचा आणि मग प्रश्न वाचा. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅसेजमध्ये मिळतील, आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण आज 6 परीक्षेची आपली जी एसे 1 जी आहे, या एसे 1च्या परीक्षेच्या रिव्हिजन आपण 4 भागामध्ये घेतलेली आहे. पेपर कशा प्रकारे येणार आहे, त्या पेपर पॅटर्ननुसार आपण प्रश्नांची उजळणी केलेली आहे. हे 4ही व्हिडिओ तुम्ही नीट लक्षपूर्वक पुन्हा ऐका, बघा, आणि त्याप्रमाणे प्रश्नांचा नीट अभ्यास करा. ज्या वेळेला तुम्हाला पेपर हातात येईल, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पेपर दिसेल, त्यावेळेला तो नीट वाचा. घाई गडबडीमध्ये मला येतं असं करून घाईत उत्तरं क्लिक करू नका. सगळीकडे तुम्हाला ऑप्शन आहे, सगळीकडे तुम्हाला क्लिकच करायचं आहे. पण प्लीज मुलांनो, प्रश्न नीट आणि शांत चित्ताने वाचा, आणि मगच त्याची उत्तरं लिहा. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आता नीट समजला असेल. धन्यवाद.